काय नुसतं फिरता फिरता गावभर पोरग लग्नाला आलंय, त्याच्या बरोबरच्या पोरांची लग्न झालेत, काय काय ना तर लेकरं झालेत. कधी बघताय त्याच्यासाठीच तर. तुला वाटत नाही असं वाटत नाही का मी पाहतोय कुठं काही चौकशा करतोय विचारतो का ती एखादी गाई म्हैस आहे त्याला सौदा आणली बांधली दावणीला मला तर कधी पोरगी आणायची. मला तर कधी म्हणले नाही पोरासाठी पोरगी बघतोय म्हणून. आता तुला रोज सांगत बसू का इकडे गेलतो तिकडे गेलतो याला अटकलं त्याला सांगितलं. मग काय झालं बघितलं का? बाप आहे मला बी वाटतं ना टायमाला लग्न झालं पाहिजे पण आता बघ झालंय काय. एक तर लोकांना घरदार नीट पाहिजे, शेती पाहिजे आणि एवढं असून परत नोकरी पाहिजे. कशी जग मारायची सांग. ते तर काय नवीन लोकांच्या डोक्यात बसले काय माहिती की लग्नाच्या आधीच त्या पोराला आहे ना लाखोची प्रॉपर्टी पाहिजे, 10 एकर शेती पाहिजे आणि नोकरीवाला पाहिजे, शिवाय सरकारी आणि शिवाय सरकारी. काय माझं तर डोकं चालत नाही. पण तरी पण त्यातल्या त्यात बघितलं पाहिजे का नाही. पाहतोय मस्त मला वाटतं ना म्हणलं 10वी 12वी झालेली असली ना तरी लय झालं काय. आपल्याला शिकलेली नसली तरी चालेल, एखाद्या गरीबाची असली ना तरी चालेल. बरं 10वी नापास पोरगी होती एक म्हणलं ती बघ ती इंजिनियरचं स्थळ येऊन गेलंय म्हणले आता तिकडे चाललंय त्यांचं 10वी नापास आणि त्याला इंजिनियरचं स्थळ. काही सांगायचं असला प्रकार झालाय. अवघड झाले मग. पुढे गेले त्याला म्हणा जरा बघ काम धंद्याचं काय. गेलाय बाहेर जरा, येतो म्हणलंय. कशाला गेलाय काय माहिती. चल मी येतो राहणार जाऊ. बरं तेवढं बघा, रानात नका जाऊ. हाटाकले एक जोडीदाराला हाटाकले ते म्हणलं आहे तिकडे ते बारडगावला पोरगी आहे म्हणलं. कुठं कर्जतला जाणार आहे? ते बारडगावला एक पोरगी आहे म्हणलं, हा का? शिकती म्हणला. हम्म, परिस्थिती नाजूक आहे म्हणलं ठीक आहे बघ विचारून जमलं तर जमलं. चालते या मग. त्याच्या पुढे सांगितलं त्याला जरी परिस्थिती नाजूक असली हम्म. तर करून घेऊ काय. मग आता काय करायचं ते तर करावंच लागणार आहे. सगळीच देऊ करते म्हणा, आपण लाख करू दोन काय रुपये नाही देऊ करतो म्हणा काय. आपण. 1-2 लाख रुपये आपण देऊन करून घेऊ म्हणा. आता करणार काय भेटतच नाही पोरी तर. त्याला माणसं बोलती झाली. बरं येऊ का मी बघू ते एकदा विचारून त्याला कधी जातोय काय करतोय. हा चालते या लवकर या. येतो येतो उरकून जरा ना. हा जाते मी. बसू नको नुसते इथेच घरी. नाही बसत. अय आई, अरे जेवायला मला लय भूक लागली यार. आलास वे? हा आलो. जेवायला ना लय भूक लागली. थांब जरा, भाजी टाकली शिजायला, शिजल्यावर देतेच की जेवू. मग इतके उशीर 12 वाजलेत लागा पर आता. 12च वाजलेत ना, देते ना. मग तुझे वडील पण गेलेत बाहेर, कुठं तुझ्यासाठी स्थळ बघायला गेलेत. कुठे गेले तर? हा, लगे कसं हसू आले तोंडावर. मग आता हसी नाही तर काय कुठे गेले? गेलेत त्यांच्या मित्रांच्या कुठे ओळखीचं आहे म्हणतात. कर्जत काय नाव घेतलं बाबा, हा करत कर्जतच्या तिकडेच कुठल्या गावाचं नाव घेतलंय, तिकडे गेलेत. म्हणले बघा हाय एक पोरगी आहे. कोणाची आहे?